वेदऋषी एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आता सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि अभ्यासाची सुरुवात झालेली आहे. आपण सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहोत. मग सेमी इंग्लिश विद्यार्थ्यांना काय गणितामध्ये काय अडचण येते? तर गणित हे आपल्याला इंग्लिश मध्ये असतात आणि ते सॉल्व्ह कसे करायचे ते समजत नाही. तर आज आपण इंग्लिश मध्ये मॅथची सिरीज घेणार आहोत क्वेश्चनची आणि त्याचं स्पष्टीकरण मराठीमध्ये पाहणार आहोत. तर आपण टॉप 10 क्विज घेणार आहोत. हे चॅलेंज आहे आणि पाहूयात शेवटी कोणाला 10 पैकी 10 स्टार मिळतात. त्यांनी मला नक्कीच कमेंट करा आणि पालक पाहत असताल तर आपला विद्यार्थ्यांना जवळ घ्या आणि बस बघा तो किती सॉर्ट आउट करतो यातले मॅथचे क्वेश्चन. चला तर मग सुरुवात करूयात. पहिला क्वेश्चन आहे बघा, कंप्लीट द पॅटर्न. पॅटर्न कंप्लीट करायचा आहे 2 4 6. तर यासाठी तुम्हाला वेळ आहे. चला 5 काउंट करेपर्यंत याचा आन्सर सांगा की 6 च्या नंतरचा कोणता नंबर येणार आहे यात? 1 2 3 4 5. कोण कमेंट केले? फर्स्ट कमेंट पाहूयात नंतर कोणाची आली ते. तर बघा इथं 2 च्या पटीतले सर्व नंबर आहेत. कंप्लीट द पॅटर्न असं म्हटल्यानंतर हे पुढचे नंबर पाहायचे. इंग्लिश समजण्यात जर अडचण होत असेल तर पुढचे नंबर पाहायचं, पॅटर्न पाहायचं. इथं 3 6 9 आलं तर तो 3 च्या टेबलच्या 3 च्या पटीतले असतात आणि 4 8 12 असतील तर 4 च्या पटीतले. आता इथं 2 4 6 असे आहेत तर हे 2 च्या पटीतले आहेत. तर 2 मध्ये 2 ऍड करा, 4 4 मध्ये 2 ऍड करा, 6 6 मध्ये 2 ऍड करा, 2 ऍड करा. याचा आन्सर आहे 8. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन प्रत्येकालाच आला असेल आय होप, कारण आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी खूप हुशार आहेत. चला आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. त्याचा आन्सर कोण कोण देईल? बघा आता मॅथ क्यूज मधला आपल्याला सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहायचा आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे? हाऊ मेनी साइड्स डज अ ट्रायंगल हॅव? तर यामध्ये आपल्याला हा क्वेश्चन वाचल्यानंतर कधी कधी सेमी इंग्लिश विद्यार्थ्यांना थोडी, पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना थोडी अडचण होते. आता आपण खूप शिकलेलं, जसं मोठे असतो आकलन क्षमता वाढते, शब्दसाठा वाढतो, आपल्याला तर याचा आन्सर माहिती असतो, अरे किती सोपा आहे. परंतु ते पहिली आणि दुसऱ्याचे विद्यार्थी आहेत, त्यांना थोडंसं अवघडच वाटतं. तर बघा त्यांना आपण पालक असाल तर त्यांना कसं शिकवायचं आणि विद्यार्थी पाहत असाल तर तुम्ही पण लक्ष द्या की कसं पाहायचं विद्यार्थ्यांनो. बघा इथं हाऊ, हाऊ हा शब्द पाठच करून ठेवायचा. हाऊ म्हणजे किती, हाऊ मेनी साइड. आता इथे बघा हाऊ, साइड आणि ट्रायंगल हे 3 शब्द खूप महत्वाचे आहेत. साइड म्हणजे बाजू विचारतात, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण असतो. म्हणजेच हाऊ विचारले म्हणजे किती, म्हणजे त्रिकोणाच्या बाजू किती हा प्रश्न आहे आणि ऑप्शन पण त्या पटीतले आहेत. तर बघा तुम्हाला माहितीच आहे, हा आहे त्रिकोण, तर याला बाजू किती? तर याचा आन्सर लवकर लवकर कमेंट करा. पाहूयात कुणाला येतंय. 1 2 3 4 5. कोणी आन्सर दिले लवकर? नंतर मी ती कमेंट बघते आणि त्यावर एक शॉर्ट बनवते. पाहूयात त्या शॉर्ट मध्ये कोणाकोणाचे नाव येतात. बघा याचा आन्सर आहे, किती बाजू आहेत ट्रायंगलला? 1 2 3. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए 3. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3 काय आहे? व्हॉट इज प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इन द नंबर 35? आता इथे बघा प्लेस व्हॅल्यू हा शब्द गणितामध्ये आपल्याला इथून पुढे आता वारंवार येणार आहे. म्हणून प्लेस व्हॅल्यू म्हणले की स्थानिक किंमत म्हणजे 3 ची, 3 इन द नंबर. आता 3, आता 3 ची या नंबर मध्ये प्लेस व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला विचारत आहे. तर बघा लक्षात ठेवायचा, हा जे आहे 5 हा युनिट प्लेसला आहे आणि हा टेन्स प्लेसला, टेन्स या प्लेसला आहे. तर बघा याची ट्रिक पण आहे. आता इथं 3 ची प्लेस व्हॅल्यूज विचारले, 3 ची प्लेस व्हॅल्यू विचारले, त्यामुळं इथं 3 आहे ना, 3 च्या पुढे किती नंबर आहेत? एक नंबर आहे, तर त्याला 0 3 लिहायचं आणि प्लेस व्हॅल्यू विचारले की पुढे कोणता नंबर आहे? किती नंबर आहेत? 5 एकच नंबर आहे म्हणून एकच 0 लावायचं. ही एक ट्रिक झाली. आणि नंतर दुसरा, आता 3 टेन्स, 3 टेन्स म्हणल्यानंतर किती असतो तो? 30 असतो. हेही लक्षात ठेवायचं. यामुळे आपल्याला कोणत्याही संख्येची प्लेस व्हॅल्यू काढता येते. आता इथं काय 5 ची जर प्लेस व्हॅल्यू विचारली असती तर आपल्याला 5च आली असती, कारण 5 च्या पुढे कोणताही नंबर नाही, तो 5च राहिला असता. असे हे प्लेस व्हॅल्यू असे तुम्हाला चॅप्टर झालेला असेल, हे क्विज आहे. तर बघा याचा आन्सर आपल्याला काय येईल? कोणाकोणाला समजलंय पटकन कमेंट करा की याचा आन्सर काय आहे. आता 3 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 35 मध्ये?
तर 3 ची प्लेस व्हॅल्यू आहे 30. चला आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. क्वेश्चन नंबर 4 काय आहे? डबल ऑफ 6 इज. आता डबल म्हणल्यानंतर काय असते? दुप्पट. तर 6 ची दुप्पट किती आहे? पटकन काउंट करा, ऍडिशन करा. पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनो आन्सर कमेंट करा. कोणाला लवकर येते ते बघा. 6 + 6 किती होतात? चला बघा, 6 + 6 होतात 12. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. चला फिफ्थ क्वेश्चन. नंबर 5 काय आहे? सॉल्व्ह 20 + 10. म्हणजे इथं या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. तर ऍडिशन कशी करणार? चला लवकर कमेंट करा. तर 20 मध्ये 10 ऍड करा. 0 0 0च असतं आणि ह्या 2 च्या पुढं 1 आहे म्हणून 2 मध्ये 1 ऍड करा 3 म्हणजे 30. ऑप्शन नंबर बी. चला क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 बघा. विच कोणता आहे? हा शेप कोणता आहे सांगा. स्क्वेअर आहे का? नाही. ट्रायंगल आहे का? नाही. सर्कल आहे का? येस, हा सर्कल आहे. ऑप्शन नंबर सी. पहा क्वेश्चन नंबर 7. फेस व्हॅल्यू ऑफ 7 इन 74 इज. देखो देखो म्हणते. तर आता 7 ची फेस व्हॅल्यू सांगायचे. फेस व्हॅल्यू म्हणल्यानंतर काय असते? त्याची पोझिशन चेंज होत नाही. जे आपल्या डोळ्याला जशी संख्या दिसते तीच संख्या असते. आणि प्लेस व्हॅल्यू म्हणल्यानंतर त्याची वेगळी व्हॅल्यू असते. तर आता बघा 7 ची फेस व्हॅल्यू इथं काय दिसतो आपल्याला? 7 असतं, तर काहीच चेंज होत नाही म्हणून त्याचं ऑप्शन नंबर बी. विचारले तर 4च असते. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 8 पाहूया. विच नंबर इज अन ऑड नंबर. ह्याच्यामध्ये ऑड नंबर कोणता आहे? ऑड म्हणजे विषम संख्या. विषम संख्या म्हणजे ज्या 2च्या पटीतले नसतात, ज्याला त्याच संख्येनं भाग जातो अशा असतात त्या विषम संख्या. आता बघा 2 4 6 8 या काय सम संख्या म्हणजे इवन नंबर आहेत. तर इथं 2 भाग जातो, 4 ला जातो म्हणजे 5 ही काय आहे? ऑड नंबर आहे. आणखीन एक याची ट्रिक. आता बघा इथं 2 आणि 4 पाड्यामध्ये येतात 2च्या, परंतु 5 येत नाही म्हणून 5 पण ऑड नंबर आहे. ही 2 ट्रिक आहेत. चला आता आपण क्वेश्चन नंबर 8 आहे. व्हॉट इज 5 × 3. तर 5 × 3 या दोघांचा जर गुणाकार केला तर याचा आन्सर काय येते? 5 ने 3 ला गुणा किंवा 3 ने 5 ला गुणा. 10 पर्यंतचा टेबल लर्न असतील ना पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना, तर बघा सांगा काय येते आन्सर. तर याचा आन्सर आहे 5 × 3 = 15 आणि 3 × 5 = 15. ऑप्शन नंबर ए. आता बघा याचा आन्सर मला तुम्ही कमेंट करायचा आहे. विच इज द स्मॉलेस्ट नंबर. बघा 45 12 32 यामध्ये स्मॉलेस्ट नंबर कोणता येतो याचं मला नक्कीच कमेंट करा. आणि अशा छान छान मॅथ क्विज 3री 4थी 5वी 6वी 8वी पर्यंतच्या मॅथ क्विज चॅलेंज पाहण्यासाठी आजच आपल्या वेदृश एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट